संशयितरित्या पिस्तूल व काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एक पिस्तूल 7 राऊंड केले जप्त। कोल्हापूर रंकाळा परिसरात विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तांबट कमान येथे अटक केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिस्तूल विक्री व खरेदी असा गुन्ह्यात तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून एक पिस्तूल, 7 जिवंत काडतूस असा 1,07,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी शुभम अमर साळुंके वय वर्ष 28 राहणार कुंभार गल्ली गंगावेश कोल्हापूर, आशुतोष अमर करांडे वय वर्ष 27 फुलेवाडी रिंग रोड, ऋषिकेश बजरंग पोवार राहणार फुलाची शिरोली तालुका हातकणंगले या तिघांना अटक केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध हत्यारांचा शोध घेऊन ती जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून शोध घेत असताना या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली। गंगावेश येथील शुभम साळुंके यांच्याकडे एक पिस्तूल असून तो घेऊन तांबट कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शुभम साळुंके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल व 5 जिवंत काडतुसे जप्त केली। हे पिस्तूल त्याने आशुतोष करांडे यांच्याकडून विकत घेतल्याचे समजले। त्यामुळे करांडे याला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितले की गेल्या वर्षी संभाजीनगर येथून 2 पिस्तूल विकत आणली होती। त्यातील एक पिस्तूल साळुंके व दुसरे ऋषिकेश पोवार याला विकले होते। त्यानुसार पिस्तूल विकत घेणारा तिसरा संशयित पोवार याला अटक केली। पोवार याने आपल्याकडील पिस्तूल दुरुस्तीसाठी पुण्याला एक मित्राकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले। त्यामुळे त्याच्याकडून 2 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे यांनी केली।